आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शस्त्रतस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी गजाआड केलंय। सिकंदर आणि इतर तिघे असे 14 जण उत्तर प्रदेशमधून बेकायदेशीर शस्त्र आणून ते पंजाबमध्ये विकत असल्याचा गुन्हा त्यांच्यावर आहे। राजस्थानमधील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी सिकंदर शेखचा संबंध असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केलाय। तर इकडे सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी आपला मुलगा निर्दोष असून त्याला अडकवण्यात आल्याचा दावा केलाय। सांगाल खरं तर काल तुमचा जो मुलगा आहे सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे। एका शस्त्र तस्करीमध्ये तो सापडलेला आहे। नेमकं काय प्रकरण आहे काय सांगा? काय प्रकरण आहे काय नाही काही मला माहित नाही। कसं माहिती का की काय प्रकरण काय झालेलं आहे काहीच मला माहित नाही। की त्यांना विनंती करतो मी पंजाब पोलिसला विनंती करतो की माझ्या मुलाला काय अन्याय केलेला नाही, मुलांना माझ्या त्याला निर्दोष सोडावं। कुणी प्लॅन केलंय का त्याला अडकवण्याचं? आता काय केलंय मला बी माहित नाही। कसं आहे माहिती का मी इकडे आहे, मी आजारी माणूस आहे, मी आहे, माझी शुगर बीपी मला आहे, घरची बी शुगर बीपी वाली आहे। मग आम्हाला समजाय की माझं स्वतःहून मुलांना मला फोन केला नाही काय केलं नाही, आई बाबा आजारी यायची उद्या काय बाबा झालं तर ही घाबर पडते काय होईल। मग त्याच्या पायी मला दुसऱ्याकडून माहिती झाली मला असं झालंय। म्हणून काय वाटतं निर्दोष आहे वाटतं तुमचा मुलगा? हे निर्दोष माझा मुलगा निर्दोष होणार आणि पंजाब पोलिसांना विनंती आहे आणि निर्दोष करावं। खरं तर महाराष्ट्र केसरी तो जेव्हा झाला तेव्हा सर्वांनी त्याला डोक्यावर उचलून घेतलेलं, मात्र आता या प्रकरणामध्ये तो ज्या पद्धतीने येतोय काय वाटतं एक वडील म्हणून काय भावना आहे? का अजून मी त्याला उचलून घेणारच आहे, महाराष्ट्र उचलून घ्या। त्याला माहिती आहे ही बाप मागून खाणार माणूस आहे, का बापानं गालबोट कुणाला लावलेला नाही आणि मुलाला बी लावलं ना। आज 25-26 वर्ष झालं मुलाला मी कुणाला लावला असला आता तर तुम्ही बघा आहे का कुठं काय सिकंदरने केलंय असं म्हणून आहे का नाही। ही काय तर पिलन कुणीतरी रचलाच नाही तर नाही रचला तर मला आई बापाला काही माहिती नाही, पण माझं एवढं की माझा मुलगा निर्दोष आहे, मला गॅरंटी आहे माझा मुलगा निर्दोष आहे। अजिबात माझ्या मुलानं गुन्हा केलेला नाही।